अमेरिकेने म्हणजेच राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र मित्र म्हणत भारताचाच व्यापार ठप्प केलाय आणि भारताला धोका दिलाय. व्यापार कमी झाल्याचं कारण देत त्यांनी भारतीय उत्पादनांवर अमेरिकेत 25% टॅरिफ लावण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे भारतीय शेअर बाजार आणि कंपन्यांवर त्याचा परिणाम होणार आहे. एकीकडे भारताला मित्र म्हणून धोका देणाऱ्या अमेरिकेने मात्र भारताचा शत्रू असलेल्या पाकिस्तानला मात्र गोंजारण्याची भूमिका घेतलेली पाहायला मिळते. अमेरिकेने पाकिस्तान सोबत एक नवीन करार केला आहे, ज्या अंतर्गत दोन्ही देश पाकिस्तानच्या प्रचंड तेल साठ्यांचा विकास करण्यासाठी एकत्र काम करणार आहेत. हा करार पुढे नेण्यासाठी एका तेल कंपनीची निवड केली जात आहे. त्यामुळे कदाचित एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकतो असं विधानही डोनाल्ड ट्रम्प यांनी या दरम्यान केलेलं आहे. ट्रम्प यांनी पहिल्या कारकिर्दीत आणि बायडन यांच्या काळात अमेरिकेने भारताला दक्षिण आशियात आपला प्रमुख भागीदार म्हणून प्राधान्य दिलेलं आपण पाहिलं, ज्यामुळे अमेरिकेचे पाकिस्तान सोबतचे संबंध बिघडले होते. परंतु आता अमेरिकेने त्यांचं लक्ष पाकिस्तानच्या दिशेने वळवल्याचं पाहायला मिळतंय. सध्या पाकिस्तान चीनचा महत्त्वाचा भागीदार आहे. विशेष म्हणजे चीन पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्हचा भाग आहे. हा प्रकल्प पाकिस्तानला आर्थिक मदत आणि सैन्याची मदत देणारा आहे. आता अमेरिका तेल कराराच्या माध्यमातून पाकिस्तानशी संबंध मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहे. हा करार अमेरिकेच्या त्या रणनीतीचा भाग आहे, ज्या अंतर्गत तो चीनचा पाकिस्तानातील वाढता प्रभाव नियंत्रणात आणू शकतो असं बोललं जाते. केवळ पाकिस्तानच नाही तर ट्रम्प म्यानमारवर देखील मेहरबान आहेत. येत्या काळात ट्रम्प म्यानमार सोबत सैन्य करार करू शकतात आणि तिथल्या दुर्मिळ अशा नैसर्गिक संपत्तीवर नियंत्रण आणू शकतात असं सांगण्यात येत आहे. दरम्यान अमेरिका म्यानमारला प्रस्तावित 40% टॅरिफमध्ये सूट देण्याचा विचार देखील करते. दक्षिण आशियातील डोनाल्ड ट्रम्प यांची ही नीती चीनचा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने पावले टाकणारी आहे असं देखील बोललं जाते. कारण सध्या चीन या भागात वेगाने पाय रोवत आहे. त्यामुळे पाकिस्तान सोबत तेल करार, म्यानमार सोबत सैन्य करार यावरूनच ट्रम्प यांचं धोरण स्पष्ट दिसून येतं. मात्र हे सगळं करत असताना आशियातील महत्त्वाचा भागीदार भारताला मात्र त्यांनी दणका देत भारतीयांची नाराजी ओढावलेली दिसून येते. आता पुढे जाऊन ट्रम्प हे भारतासोबतचं जे टॅरिफ आहे ते कमी करतात का की पाकिस्तानशी मैत्री करतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे. पण एकूणच ट्रम्प यांचा हा निर्णय याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकमतचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा.